27 धावेंचं लक्ष आहे आणि संदेश बागराव यांच्याकडे देखील क्षमता आहे. पहिल्या डावात धावा बनल्यात परंतु या डावात देखील 27 धावा चेस केल्या जाऊ शकतात ती क्षमता आहे संदेश बागराव यांच्याकडे. आणि खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांच्या माध्यमातून असतील आणि सन्माननीय बाळादादा मुंडे ते टीम मध्येच आहेत त्यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा असणार आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 295 चौकार या स्पर्धेमध्ये 267 षटकार आतापर्यंत आलेत आणि संदेश बागराव आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोरेगाव एक्सप्रेस निघाली आहे. मुशर्रफ गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल ऑन साइडला फटका अप्रतिम क्षेत्ररक्षक आलेत बॉलला रोखतील देखील. फंबल झालाय थोडासा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि छोटस फंबल 2 धावा होत आहेत मुकम्मल 2 धावेनं. खरं तर आपण पाहतोय या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 11 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. एका धावेचं महत्व या सामन्यामध्ये असणार आहे. तिथे मात्र कौनेन आणि आरम बातचीत करत आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मुशर्रफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलरलिनचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह अप्रतिम बॉल. प्रत्येक डॉट बॉल साठी देखील गोरेगावकर टाळ्या वाजवत आहेत. वाव डॉट बॉल आलाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल 25 धावेंची आवश्यकता आहे परंतु अशी अनेक मैदान या खेळाडूंनी देखील गाजवलेत. संदेश बागराव मैदानावरती आहे. दैवलीकरांचा बाहुबल्य आहे आणि त्यानं देखील अनेक मैदान गाजवलेत. आज देखील स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा असणार आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात. या चुका मात्र महागात पडतील. एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावांमध्ये झालंय. लेग बाईटच्या माध्यमातून या 2 धावा प्राप्त झाल्यात आणि एकूण धावफलकावरती धावा असणार आहेत 4. 9 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करा गोरेगावकर. आपण देखील थोडासा सामना स्पीडअप करायचा. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. फ्रेंड चषक गोरेगाव ही स्पर्धा आपण पाहतोय. 7वं पर्व आणि त्याचा मात्र सर्वांनाच आता वाटतोय अतिशय गर्व. यावेळेस मात्र आपण पाहतोय लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल खूप फाईन जातोय आणि क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतायत. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त झाल्यात. 8 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पहिल्या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 अधिकृत बॉल इन शेष 4 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत संदेश बागराव यांनी बनवल्यात. त्यांना माहिती आहे या शेवटच्या 2 बॉल वरती मोठ्या फटक्यासाठी ट्राय करावा लागेल. मोठा फटका शोधावा लागेल. 6 धावा धावफलकावरती 27 धावांचं लक्ष आहे. अजूनही 21 बनवायच्यात. बॉल शिल्लक असतील ते 8 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. गोरेगाव की मग दहिवली. स्टेप आउट झाले. चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलंय. एकच धाव आणि काय गोलंदाजी केली आहे थ्रू आउट द टुर्नामेंट. मुशर्रफनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. गोरेगाव एक्सप्रेस साठी सर्वांच्या एकदा जोरदार 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 टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. केतन निहारे आता स्ट्राइक एंड वरती आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावरती जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये मजा येईल. फुलरलेनचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील अप्रतिम टाकला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि आता मात्र धावबाची संधी आहे. सोपी संधी आणि केतन इथे मात्र धावबाद होताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे.
चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ज्यावेळेस मुशर्रफ प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात मैदानावरती, त्यावेळेस मात्र 60-60 70-70 बॉल टाकतात. किती पण बॅटर खेळले सगळ्यांना बॉलिंग करत असतात आणि तो अनुभव मात्र कामाला आला या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी थ्रू आउट दी टुर्नामेंट. प्रत्येक सामन्यामध्ये मला आठवत नाही मुशर्रफ यांच्या विरुद्ध मध्ये एखादा षटकार लागला होता की नाही. असा काळ खरं तर भारतीय संघासाठी कोणत्या गोलंदाजाने गाजवलाय, जो आता सध्याच्या घडीला टेस्ट रँकिंग मध्ये नंबर 1 वरती आहे, जसप्रीत बुमराह. आणि त्यानं देखील बराच काळ फलंदाजांना षटकार मारू दिले नव्हते. मुशर्रफ अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलाय आणि जे टॉनिक गोलंदाजांना पहिल्या इनिंग मध्ये आरामने दिलंय ना, तेच टॉनिक त्याला पहिल्या बॉल वरती आता संदेश बागराव देत आहेत. चौक फुलटॉस म्हणलं की गोलंदाजाचा फुल्ली लॉस आणि त्याच्यावरती मात्र फुलटोल वसूल केलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 5 बॉल 15 धावा. पुढचा बॉल आराम यांचा. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे का, तर हो यस, त्याचं उत्तर यस आहे. आणि दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाची संधी आहे आणि मला वाटतं फलंदाज कदाचित पोहोचलेत आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. पहा, तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. बाद करण्याचा प्रयत्न केला संदेश बागरावला, त्या एंडला फलंदाज अतिशय आरामात बाद झाला असता. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका ह्या मात्र तुम्हाला टाळाव्या लागतात आणि छोट्या छोट्या चुका या महागात पडत असतात. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे, ते जगाने पाहिलं. छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावरती आहेत. आता शेवटचे 3 बॉल 13 3-13 3-13 3-13. चला, पंचांशी वाद घालायचा नाहीये, विनंती आहे. 3 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. संदेश बागराव स्वतःला बॅक करावं लागेल आणि सांगावं लागेल, शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु आलाय चौकार. अजून देखील या सामन्यामध्ये जान बाकी आहे. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाते. 17 धावा धावपलकावरती. 2 बॉल 18 धावा धावपलकावरती, माफ करा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची विकेट येत नाही, शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत सामना कुठलाही संघ जिंकत नाही, कुठलाही संघ पराभूत होत नाही. हा सामना देखील तसाच आहे. संदेश बागराव स्वतःला बॅक करतायत आणि सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करतायत आणि पराकोटीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता आहे. हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. इथे कधीही कोणी बॉस नव्हता आणि कधीही कोणी बॉस नसेल. या खेळामध्ये 2 बॉल आणि अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता. कमालीचा बॉल. इथे देखील 1 धाव तर पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असेल. 1 डिलिव्हरी 7 धावा आणि जर इथे षटकार आला तर सामना बरोबरी सुटेल आणि बरोबरी सुटल्यावरती आपला नियम काय, सुपर ओव्हर. 1 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना जर आवडला असेल ना, गोरेगावकर दहिवलीकर दोघेही टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. काय सामना रंगतोय, अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळतोय आणि प्रत्येक जण सांगतोय आता, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेन मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर काही कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यांत जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना मिळून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. डीजे ठोका.
एक बॉल 7चा थरार. शेवटचा बॉल हवेत उंच तर गेलाय आणि मे बी झेल टिपलाय. गोरेगावकर इन टू दी फायनल.